पुढची बातमी बघूया। पिंपरी चिंचवडच्या मोशी कचरा डेपो इथं इमारत कोसळल्याची दुर्घटना घडलेली आहे। प्रशासकीय इमारत होती आणि ही इमारत कोसळल्याची माहिती समोर आली। अंदाजे 19 जण इथल्या ढिगाऱ्याखाली अडकल्याचं समजलेलं होतं। 7 जणांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात यंत्रणांना यश देखील आलेलं होतं। आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन हे घटनास्थळी दाखल झालेले होते। स्लॅबवर जाऊन त्यांनी या सगळ्या दुर्घटनेच्या अनुषंगानं पाहणी सुद्धा केल्याचं समजतंय। पिंपरी चिंचवडच्या मोशी कचरा डेपो इथं इमारत कोसळल्याची माहिती समोर आलेली होती। चोवीस तास आम्ही या ठिकाणी काम करतो आहोत। सगळे महापालिका असेल, त्यांचे अधिकारी आहेत, कमिशनर आहेत, तिथे CP साहेब आहेत, सगळे जण आमचे आमदार या ठिकाणी आहेत दोघी, आणि सर्वच जण महापौर या ठिकाणी आहेत। सगळे जण या ठिकाणी थांबलेले आहेत। पण शेवटी जागा कमी आहे आणि सावकाश काम करावं लागणार आहे। एखाद्या वेळेला JCB पोकलँडचा धक्का वगैरे लागला कुठे आणि इमारत पुन्हा खाली आली तर आतमध्ये आपल्याला एक माणसाचा जीव हा महत्त्वाचा आहे। आमचा प्रयत्न आहे की एकही कॅज्युअल्टी होणार नाही, कोणी याच्यामध्ये आपलं त्याला प्राण त्याचा गमवावा लागणार नाही, अशा पद्धतीने हे ऑपरेशन चाललेलं आहे। थोडा वेळ लागेल, सकाळपर्यंत चालेल, पण मला वाटतं की सगळे सुखरूप बाहेर येतील। आपल्याला माहिती आहे गेल्या 3 दिवसापासून संपूर्ण शहरात मुसळधार पाऊस चालू आहे। बऱ्याच ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे। 3-3, 4-4 मजल्यापर्यंत पाणी साचलेलं आहे। या मुसळधार पावसामुळेच आता जो कचऱ्याचा ढिगारा आहे तो ऑफिस स्टाफची एक बिल्डिंग आहे त्या बिल्डिंगवर पडला, त्यामुळे त्या बिल्डिंगचा स्लॅब खाली आलेला आहे। परंतु तिथे AG अँथनी यांचे कर्मचारी तिथं ऑफिस स्टाफचे काम करत होते। सुदैवाने सगळे सुखरूप आहेत। आपल्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचं अग्निशमन बचाव केंद्र, तसंच आरोग्य विभाग, पर्यावरण विभाग आणि आता NDRFची टीम आणि पोलीस प्रशासन सर्व एकत्रित मिळून यांना सर्वांना सुखरूप बाहेर काढतील। 3 दिवसापासून प्रचंड मोठा पाऊस पडतोय, त्याच्यामुळे तो जो SLF जो साचलेला होता मोठा साठा, त्याच्यात काही भाग लँडस्लाईडसारखा तो ह्या प्रशासकीय इमारतीवरती कोसळला आणि प्रशासकीय इमारत आता पूर्णपणे पडलेली आहे। त्याच्यामध्ये अंदाजे 20 लोक होते, त्यातले 4 लोक बाहेर आलेत भिंत तोडून। अजून एक 15 लोक आतमध्ये आहेत, त्यांच्याशी आमचा संपर्क पण झालेला आहे। आता इथे NDRF पण पोहोचलेले आहे आणि महापालिकेचे फायर ब्रिगेड, पोलीस कमिशनर साहेब पण इथे आलेले आहेत। आम्ही सर्व आता रेस्क्यू ऑपरेशन इथे चालू आहे। इमारतीचं म्हणजे कधी बांधली आहे किंवा काय, पण नक्कीच जर प्रशासनाने पावसाळ्याचे दिवस आहेत ही जर काळजी जर अगोदर 1 महिन्यापूर्वी जो इन्सिडन्स इथं घडला होता, जर त्याच वेळेस जर ती खबरदारी जर घेतली असती तर आजचा हा प्रसंग घडला नसता। आधी पण कचरा खचला होता? हो, खचला होता 1 महिन्यापूर्वी असाच प्रसंग, पण एवढा भयावह नव्हता तो। पण जर त्याच वेळेस जर प्रशासनाने जर खबरदारी जर घेतली असती तर आज एवढी मोठी दुर्घटना घडली नसती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।